म्हणे सदावर त्याला धू धुतला, म्हणजे असं ऐकण्यात आलं बरं का माझ्या. नाही हो, जरांगे पाटलांचे समर्थक त्याला का मारतील? मराठा समाज नाही हो, मराठा समाजानं पण नाही धुतला. दसरेतलं धुणं धुतल्यासारखा धुतला, लय मळला होता. भू 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 भुकायचा, नेहमीच पाटलांवर भुकायचा, मराठा समाजांवर भुकायचा, जरांगे पाटलांवर भुकायचा. पण ह्यांच्यापैकी कुणीच त्याला धुतलं नाही बरं का. तर असं कानावर आलं की सदावर्तेनं म्हणून बँकेत कोट्यावधीचा घोटाळा केला. आणि जेव्हा बँकेचे जी काही असतील कर्मचारी म्हणा, संचालक, जे कोण काय जे असतील ते, तर त्यांनी त्या घोटाळ्यासाठी किंवा त्या पैशासाठी जे काही विचारलं असेल. आता घोटाळा इतका मोठा केला म्हणलेस, 1000-2 रुपयाचा घोटाळा, 1000-2 हजाराचा घोटाळा असता तर ठीक होतो, गप्पी बसले असते बँकवाले. पण त्यानं कोट्यावधीचा घोटाळा केला त्याच्या मेहुणीसोबत मिळून, म्हणजे बायकोच्या भावासोबत मिळून, असा काहीतरी विषय आहे. आणि घोटाळा तर केलाच हो, पण तो घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून त्यानं कुठल्या तरी महिला आधीच बोलवून ठेवल्या होत्या. कशासाठी? तर जेव्हा बँकेतले जे काय कोण कर्मचारी कोण असतील त्याला जेव्हा बोलवून विचारलं जाईल की अशा अशा पैशाचं काय झालं, किंवा आमचे पैसे बँकेतले भरा, किंवा त्या घोटाळ्याचं काय झालं, असं विचारलं जाऊ नये म्हणून आधीच बायका जमा करून ठेवल्या होत्या त्यानं. कुणाला? कर्मचाऱ्याला मारायला. पण विषय असा झाला सगळा, शेवटी वरी बसलेला असतो ना न्याय मिळवून देणारा. मग काय झालं शेवटी? काय तर त्यालाच धू 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 धुतला. सगळ्या सोशल मीडियावर तेच चालू आहे. आता काय खरं काय खोटं देवाला नाही बरं का, सदावर त्यालाच माहिती. पण जरांगे पाटील भ्रष्टाचार आहेत, जरांगे पाटील फसवतायत, असा जरांग्या, अडणचोट जरांग्या, डंके की चोट पे, लय डायलॉग बाजी करत होता ना. तर असा धुतला डंके की चोट पे सदावर त्याला, निबर धुतला. एक विचार करा, स्वतः वकील असून कोट्यावधीचा घोटाळा करणारा इतके दिवस जरांगे पाटलांवर लय भुंकायचा, मराठ्यांवर भुंकायचा. म्हणजे एकंदरीत कसं त्याला जरांगे पाटील लुटेरू गुन्हेगार का वाटत होते? तर तो स्वतः लुटेरू होता, गुन्हेगार होता. मला काय म्हणायचंय, आता खुर्चीवर कोण आहे? भाजपचं सरकार आहे, बरोबर. आता सध्याचा घोटाळा बाहेर आल्यावर ही भाजपचं सरकार काही बोलणार नाही का? गप्प बसणार का? सध्याला आतमध्ये टाकणार? आणि त्याला माहित होतं ना कायदे कानून, स्वतः वकील असल्यामुळं कायदे फिदे माहित होते म्हणून त्यानं आधीच त्या महिलांना, का तर ती कर्मचारी महिला होत्या वाटते विचारणाऱ्या, म्हणून त्या महिलांना मारण्यासाठी आधीच ना त्याच्या महिला तिथं बोलवून जमा करून ठेवल्या होत्या. म्हणजे पैसे देऊन बोलवलेल्या महिला असतील कदाचित, त्यांना पैसे दिले असतील की बाबा असं असं बँकेतल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही धुवा, हाना, मारा म्हणून. निघला घोटाळा बाहेर. आता मला काय म्हणायचंय, जेव्हा जरांगे पाटील समाजासाठी संघर्ष करत होते, समाजासाठी झटत होते, त्यावेळेला ह्या सरकारनं जरांगे पाटलांच्या महाग CID, ED, CD जे काय लावायचं ते लावण्याचा खूप प्रयत्न केला. मग आता सदावर्तेची चौकशी खरंच होईल का हो? का सदावर्ते हा भाजपचं गळ्यात पट्टा बांधलेलं कुत्र आहे म्हणून हे भाजपचं सरकार सदावर्त्याला पाठबळ देईल? का खरंच त्याची चौकशी करून त्याला एवढ्या घोटाळ्याच्या ह्याच्यावर, एवढ्या घोटाळ्यात सापडल्यानंतर आतमध्ये टाकल का? त्याची चौकशी होईल का? त्याला विचारल का? खरंच विचारल का? खरंच म्हणजे सरकार आता न्याय देणार जर असेल तर सदावर्तेवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे का नाही सांगा तुम्ही. अहो, शेतकऱ्याची कर्जमाफी करायला सरकार शेतकऱ्याला म्हणतंय राजकारण करू नका. एक जण काय बोलतो, हे मंत्री लोक, की एक जण म्हणतो की बाबा नो शेतकऱ्याला म्हणे नाद लागलाय कर्जमाफीचा. तर का रे बाबा नो, आता तुम्ही झोपा काढणार आहेत का? एक जण शेतकऱ्याला 5000 देत, आता तुम्ही झोपा काढणार का? सदावर्तेनं कोट्यावधीचा घोटाळा केल्याला सदावर्तेकडून वसूल करणार का? दान म्हणून सदावर्तेला सोडून देणार? आता थोडं सरकार ह्याच्याकडे लक्ष देतंय का नाही माहित नाही, पण जनतेच्या मात्र लक्षात येईल बर का की सरकार हे न्यायाला सपोर्ट करतो का अन्यायाला.
पण बाकी काय का असं ना, सदावर्ते किती नालायक आणि नीच माणूस आहे हे मात्र नक्कीच कळलं. आणि वेळोवेळी जरांगे पाटलांच्या विरोधात बुकणारी जी कुत्रे होती, बुकणारे, तर एकाचे सगळे कारनामेच बाहेर यायला लागले. तो जे मराठीच्या विरोधात बोलत होते, जे पाटलांच्या विरोधात बोलत होते. मला काय वाटतंय, आता एक गोष्ट मात्र नक्कीच, पाटलाच्या विरोधात ही कुत्रे का भुंकत होते, तर त्यांना माहित होतं की खरंच पाटील हे लोकप्रिय नेते बनायलेत जनतेचे. आणि जर का पाटील सत्तेत आले किंवा पाटलाच्या सहमतीचे मराठे सत्तेत आले, तर ह्यांचे जी भ्रष्टाचारी कारभार आहेत, ह्यांचे जी चोऱ्या चपाट्या होत्यात, ते जर उघडकीस आलं रे बाबा, तर पाटील आणि हा मराठा समाज काय सोडणाऱ्यातला नाही. त्यामुळे ह्यांची फाटत होती आणि त्यामुळे हे लोक पाटलांना आणि मराठा समाजाला विरोध करत होते. ही जी पाटलांना आणि मराठा समाजाला विरोध करणारे लोक आहेत ना, ते असे चोरी चपाटी करणारे, भ्रष्टाचारी, हे असलेच लोक. म्हणून तर मराठ्यांवर चोरीचे आरोप करत होते, पाटलांवर फसवायचे, जनतेला फसवायले म्हणून आरोप करत होते. कारण ह्यांच्या मनात लय दडपण होतं की बाबा ही जर कठीण पुढचं, ह्यांना ती लक्षात येत होतं की आपण कोट्यावधीचे घोटाळे केलेले पाटील कधी ना कधी बाहेर काढतील. मग काय करायचं, तर पाटलांना विरोध करून पाटलांना दाबायचं. पण बाकी काही असू देत, लय भुंकणारं कुत्रं होतं, पण स्वतः एवढं भ्रष्टाचारी कुत्रं, स्वतः एवढं चोर होतं हे मात्र उघडकीस आलं बरं का. म्हणजे आता आपल्याला काय माहित नाही, पण बातमीत तर असंच सांगितलं चाललंय की बँकेत कोट्यावधीचा घोटाळा केला, जवळजवळ 29 कोटी का 30 कोटी असं काहीतरी. त्याच्या मेहुणेनं जी त्याच्या बाजूला मान हलवणारी कोंबडी होती ना, सदावर्तेची मान हलवणारी कोंबडी, त्या कोंबडीच्या भावानं. आणि बघा ना, वेळोवेळी सदावर्ते पाटलांवर भुंकायचा, वेळोवेळी भुंकायचा. पण एक आश्चर्याची गोष्ट आहे ना, त्यानं बायकोचं नाव घेताना जयश्री पाटील म्हणून नाव घेतंय. म्हणजे वेळोवेळी पाटलांवर भुंकणारं कुत्र बायकोच्या नावाला मात्र पाटील लावायचं विसरलं नाही. कारण त्यानं जयश्री सदावर्ते लावायला पाहिजे होतं. म्हणजे हा माणूस एवढा निर्लज्ज आहे, पब्लिक एरियामध्ये बायकोची पप्पी घेतो घरदार नसल्यासारखं. अरे बाबा, कोट्यावधीचे घोटाळे करून तू घरदार सगळं केलंस, घरदार बांधलंस, तरी बी तुला बायकोची पप्पी रस्त्याला घ्यावी वाटती. कमाल आहे राव सदावर्ते, खाल्ला ना मार आता. आणि म्हणजे काय, मराठा समाजानं अगर पाटलांच्या समर्थकांना नाही बरं का ह्याला धुतलेलं, परत एकदा सांगते, ह्याला ना बँकेतल्या लोकांनी असा बदडला. जरा सविस्तर बातम्या बघा म्हणजे कळल हा सदावर्त्या. आणि मला सांगा, स्वतः वकील आहे, वकील हा अन्यायाच्या विरोधात लढून न्याय देणारा वकीलच जर चोरटा निघला तर किती. आणि तो वकील सोशल मीडियावर नेहमी पाटलांना नावं ठेवत होता, मराठा समाजाला नावं ठेवत होता. आणि तो वकील कोण निघला, तर चोर. सदावर्त्या चोर भाड्या, एवढा मार खाल्ला रे तू. तुझं असं काम झालं, ज्ञान सांगी लोकाला आणि शिंबूड आपल्या नाकाला. पण मला एक कळणार रे, वेळोवेळी तुझी कोंबडी तुझ्या सोबत असती ना, मान डोलवायला पाठीमाग मराठ्यांवर बोलताना, पाटलांवर बोलताना. काही वेळा तर म्हणे सासरवाडीत राहतो, सासरेच्या घरी राहतो, असं पाटलांवर टीका करत होता. अरे चोर भाड्या, पाटील जरी सासरवाडीत राहिले तरी स्वाभिमानाच्या भाकरी खात होते, कष्टाच्या भाकरी खात होते. तुझ्यासारखी बँकेतली लाखोचा कोट्यावधीचा घोटाळा करून पाटलांनी खाल्लं नाही बरं का. म्हणून समाजाने पाटलाला डोक्यावर घेतलं आणि म्हणून समाज पाटलांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा होता. तुझ्यासारखे भुकणारे कुत्रे लय जमा झाले. पण ह्या समाजाच्या लक्षात आलतं की पाटील हा हिरा आहे. आणि भुकणारे कुत्रे बिस्किट टाकल्यावर किती जरी भुकले ना, तरी समाजानं डोक्यात घेतलं नाही. कारण समाज हा समंजस आहे, समाजाला माहिती आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. पण सदावर्त्या लय धुतला रे तुला. तुझ्या कर्माची फळं कसं असतंय, देवाच्या दारात थोडा वेळ लागतो पण न्याय भेटतोच बरं का. तुझ्या कर्माची फळं
तुला लय भारी भेटली आणि समाजाच्या समोर जे आलं ना तू चोर भाड्याईच म्हणून. अरे तू असा नालायक माणूस आहेस. एवढं कोट्यावधीचा बँकेत घोटाळा करून वरी नाक करून पाटलांच्या विरोधात बोलत होता. किती नीच माणूस रे तू. आणि कुठं गेली कोंबडी. लय वरडून वरडून तुझ्या शेजारी मान हलवत होती. आता जरा ये मीडिया समोर दे उत्तर काय भानगड आहे ते.